श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पितृपक्षाचे दिवस सुरू झाले आहेत. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. वास्तविक हे सर्व 15 दिवस पूर्वज पृथ्वीवर वास्तव्य करतात. अशा स्थितीत त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण वगैरे करून तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का, पितृपक्षामध्ये तुळशीचे संबंधित काही सोपे उपाय तुम्हाला केल्यास तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील. तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा राहील. तुमची आर्थिक स्थिती जशी जशी सुधारेल तशी तशी तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळेल. पितृपक्षातील तुळशीचे चमत्कारिक उपाय जाणून घेऊया. नंबर 1, श्राद्धात तुळशीच्या दलीचा वापर करा. सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की पितृपक्ष 17 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि पितृपक्ष 2 ऑक्टोबरला संपेल. तुळशीची वनस्पती ही सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते. श्राद्ध पक्षादरम्यान आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण त्यांच्यासाठी जे काही अन्न तयार कराल त्यात तुळशीची दळ घाला. असा छोटासा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हे केले जाते कारण तुळशी घातल्याने अन्नात शुद्धता येते. नंबर 2, तुळशीच्या मुळामध्ये पाणी घाला. धार्मिक मान्यतेनुसार ज्या दिवशी पितरांचे श्राद्ध केले जाते त्या दिवशी तुळशीच्या झाडाचे मूळ काढून एका भांड्यात ठेवावे. यानंतर आपल्या पूर्वजांचे स्मरण करून उजव्या हाताच्या अंगठ्याने त्या मुळावर जल अर्पण करा. यानंतर ते पाणी घराच्या सर्व भागात शिंपडा. जे पाणी शिल्लक आहे ते तुळशीच्या झाडात टाकावे. नंबर 3, तुळशीची जपमाळ घाला. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पितृपक्षात कोणत्याही दिवशी तुळशीची माळ घालू शकता. हे करण्यासोबतच तुळशीच्या माळा संबंधित नियमांचे पालन करावे लागेल. तसेच तुळशीच्या रोपांची चांगली काळजी घ्या आणि त्यांची पूर्वविधीपूर्वक पूजा करा. असे केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि देवी लक्ष्मी देखील तुमच्या घरात वास करेल. नंबर 4, तुळशीला चंदन अर्पण करा. पितृपक्षातील कोणत्याही शुक्रवारी तुळशीला चंदन अर्पण करावे. असे केल्यास तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. तसेच तुळशीच्या भांड्यावर चंदनाचे स्वास्तिक बनवा आणि त्यानंतर तुपाचा दिवा अवश्य लावा. नंबर 5, तुळशीजवळ कापूर जाळावा. पितृपक्षातील कोणत्याही सोमवार, मंगळवार किंवा बुधवारी कापूर लावून तुळशीची पूजा करावी. वास्तविक या 3 दिवसांना पितरांची पूजा करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी प्रथम तर्पण करावे व नंतर तुळशीजवळील दिव्यात कापूर टाकून जाळावे. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नंबर 6, पितृपक्षात ग्रहशांतीसाठी करा तुळशीचे हे उपाय. जर तुम्हाला तुमच्या सर्व कामात वारंवार अपयश येत असेल तर तुळशीची मूळ काढून त्याची नेट साफसफाई करून पूजा करावी. त्यानंतर हे मूळ पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून ठेवा आणि हे कापड पर्समध्ये ठेवा. हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता, पण पितृपक्षात तो उपाय केल्याने तुम्हाला लगेच फायदा होईल. तुमची सर्व अपूर्व कामे पूर्ण होतील. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.